पेसा अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांची पदनियुक्ती झाली पाहिजे या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून आंदोलन सुरू होतं। मात्र माजी आमदार जे.पी. गावित यांनी देखील आता आंदोलनाला सुरुवात केली आहे। आदिवासी आयुक्तालयामध्येच त्यांनी कालपासून आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। कालची संपूर्ण रात्र जे.पी. गावित आणि त्यांचे सहकारी आदिवासी आयुक्त कार्यालयामध्येच बसून होते। आताही त्यांचं आंदोलन सुरू आहे। रात्रभर इथे थांबलेला होतात। पुढे काय करणार आहात? नाही, जोपर्यंत सरकार आमच्या मागणीचा विचार करत नाही आणि मागणीचा विचार म्हणजे फक्त विचार करणं नाही तर ह्यांना जे ऑर्डर्स थांबवलेले आहेत त्या त्यांना देत नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही। त्याचबरोबर पेसा कायदा जो आहे त्या पेसा कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा सरकार प्लॅन करत नाही तोपर्यंत आम्ही इथं बसणार आहोत। कारण हे पेशा कायद्याचाच भाग आहे, यांचा नोकरी पण त्याचाच भाग आहे। तर आतापर्यंत काल इथं खरं म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काही पालकमंत्र्यासह इतर मंत्री हे इथं आले होते, परंतु ह्या सगळ्यांनी इकडे येण्याचं टाळलं। म्हणजे आदिवासींकडे किती दुर्लक्ष आहे हे पण दिसतंय आणि म्हणून आमचा पण निर्धार आहे की सरकारचं लक्ष वेधायचं आणि आमच्या ज्या काही ज्या समस्या आहेत, ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। काय प्रमुख मागण्या काय आहेत तुमच्या? आमची प्रमुख मागणी म्हणजे ज्या आपल्या कारणामुळं इथं आम्ही बसलोय ती पेसा क्षेत्रातील म्हणजे पंचायत एक्सटेन्शन शेड्यूल एरिया ह्या क्षेत्रातील जे मुलं आहेत किंवा जे माणसं आहेत त्यांच्यासाठी ज्या सवलती आहेत त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि ह्या पेसा क्षेत्रातील नोकर भरती ही निवळ म्हणजे पेसा क्षेत्रातील आहे म्हणून बाजूला सरकून दिलेली आहे। आमचं म्हणणं आहे महाराष्ट्रात ज्या जनरल नोकर भरती झाली त्याच्यामध्ये आदिवासींना सुद्धा जे काही वाट्याला जागा आल्या होत्या त्या भरायला पाहिजे होत्या, परंतु नेमकं बाकीचे जनरल महाराष्ट्रातील नोकर भरती झाली आणि पेसा क्षेत्रातील तरुणांना त्याच्यापासून वंचित केलं। आमचं म्हणणं आहे एवढा भेदभाव करण्याचं कारण काय? आणि कोणीतरी रिट केला त्या नावाखाली पेसा क्षेत्रातील तरुणांना बाजूला ठेवलं। रिट करायला लावणारे हे सरकारचेच लोक आणि त्याचं कारण दाखवायचं आणि मुलांना अजून बाजूला ठेवायचं, ही गोष्ट चुकीची आहे। कधी आणि कोणी याचिका दाखल केली होती? ही ठाण्यामध्ये एक ठाकूर नावाच्या माणसाने ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये 1-1.5 वर्षापूर्वी दाखल केलेली आहे। काल उपमुख्यमंत्री होते नाशिकमध्ये फडणवीस, त्यांनी सांगितलंय की आम्ही याबाबत सकारात्मक आहोत, आम्ही काम करत आहोत। नाही, ते तर म्हणतात ना, मग काम करत आहोत तर याचा निर्णय का होत नाही? हे मुलं का बसलेले आहेत? यांच्या हातात ऑर्डर द्या ना, तर बाकीचं संपलं। तुम्ही काम करता याची खात्री केव्हा होईल? यातला अडथळा बाजूला करून ह्या मुलांना सरळ त्याच्या हातामध्ये जर ऑर्डर मिळाली तर त्यांनी काम केलं असं आपण समजू, अन्यथा फक्त बोलाची भात आणि बोलाची कडी वावरून काय उपयोग नाही। आता जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये कुठे कुठे तुमचे आंदोलनं चालू आहेत? जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, त्याचबरोबर आपला चांदवड ह्या ठिकाणी आंदोलन अत्यंत चांगल्या प्रकारचं चालू आहे। राज्यामध्ये नंदुरबार, धुळ्याचे नवापूर, साक्री तालुक्यासारखे आदिवासी पट्टा, पुण्यामध्ये मावळ, त्याचबरोबर खेड, जुन्नर, आंबेगाव, ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये तिथं पण काल चारोटी नाक्यावरती नॅशनल हायवे अडवून तिथं पण याचा निषेध केलेला आहे। आणि पण याच्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होतोय। पेठ रोड 40 तासापासून बंद होता, काल तो सुरू झालेला आहे। हा त्रास होतो, इथं दुसरा पर्याय पण नाही। आम्ही काय लढाई करायचे याच्यामध्ये हिंसात्मक कुठला कार्यक्रम करत नाही, त्यामुळे सरकारचे डोळे उघडायचे असेल तर कुठेतरी आमचं दुखणं दुखतंय हे दाखवण्यासाठी हे सर्व आहे, परंतु सरकार त्याच्याकडेही लक्ष देत नसेल तर हे दुर्दैव आहे। पण मग आता काही तुमची बोलणी चालू आहे सरकारसोबत? किती दिवस असं इथे बसून राहणार आहात? आतापर्यंत आम्हाला कोणाला म्हणजे बोलण्यासाठी बोलवलं नाही किंवा संदेश आलेला नाही आणि जोपर्यंत तो संदेश येत नाही, आमची बोलणी होत नाही, याच्यातून मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही इथे थांबणार।
पुन्हा काही लॉंग मार्चचा विचार आहे? नाही, लॉंग मार्च प्रत्येक वेळेस लॉंग मार्च काढण्यात काही अर्थ नाही. हे आहेत जे पी गावित. त्यांचं म्हणणं आहे उपोषणाला सुरुवात झालेली आहे, मात्र सरकारकडनं किंवा प्रशासनाकडनं कुठल्याही स्वरूपाची अद्यापपर्यंत विचारपूस झालेली नाहीये. जोपर्यंत यावर सकारात्मक तोडगा निघत नाही तोपर्यंत यांचं उपोषण इथे असं सुरू राहणार आहे. आता सरकार नेमकी या प्रकरणाची काय दखल घेतो हे बघणं महत्वाचं आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.